रेणुका मातेला वंदन. धर्मवीर आनंदीकर साहेबांचा धर्मवीर आनंदीकर साहेबांचा स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन. मी आत्ताच इगतपुरीवरून इथे येतोय. इगतपुरीची सभा देखील तुम्हाला मी बोलवतो नंतर इकडे. इगतपुरीची सभा देखील अतिशय मोठी सभा झाली आणि ही सभा देखील आपण पाहतोय की माझ्या लाडक्या बहिणींची संख्या जास्त आहे आणि आपण पाहतो की जिथं महिला शक्ती त्याच्या मागे असते त्याचा विजय पक्का असतो. आणि त्या उमेदवार पण आपली लाडकी बहीणच दिलेली आहे आणि त्यात विजय करंजकर आणि त्यांच्या सोबत 20 सगळे आपले शिलेदार आहेत. या सर्वांना आपल्याला विजयी करायचं आहे. आज दादा भुसे आपले मंत्री इकडे आहेत, विजय अप्पा आहेत, विक्रम सोनवणे, संजय शिंदे, अंबादास कस्तुरे, नितीन करंजकर, श्यामभाऊ गणोरे, शेखर जाधव, कैलास गायकवाड, श्रीराम काटकडे सर, आपल्या श्रीताई आईराव, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आहेत. आणि आपण संकल्प केलेला आहे, आपण ठरवलंय ना लाडकी बहीण आणि त्या ताईला विजयी करण्याचा. पक्का आहे ना, संकल्प घेतलाय ना 21-0. आणि त्यामुळे मला वाटतं की या ठिकाणी अप्पा करंजकर यांनी जे केलेलं गेले अनेक वर्षांचं काम बोलतंय. येताना बघितले रस्ते कॉन्क्रीटचे केले. एक नगरपालिका छोटी आणि या छोट्या नगरपालिकेमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते. मी बऱ्याच वर्षापूर्वी आलो अप्पा, बऱ्याच वर्षापूर्वी मी आलो होतो एकदा आणि आपण ते स्वातंत्र्यवीरांचं स्मारक बघितलं, त्यांचं घर बघितलं आणि तेव्हा रस्ते कॉन्क्रीटचे झाले होते. आणि म्हणून विकासाला चालना देणारं हे भगूर आहे. भगूर म्हटलं की आठवतो देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा काळ. स्मरण होते महान स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र्यवीर सावरकरांचं. तर आपण नम्र अभिवादन केलेलं आहे. सावरकर म्हणजे राष्ट्रभक्ती, देशभक्ती. सावरकर म्हणजे तेज, सावरकर म्हणजे तळपती तलवार. आणि आपली शिवसेना ही स्वातंत्र्यवीरांची कट्टर भक्त आहे, याचा मला अभिमान आहे. दुतोंडी बोलणारा एकनाथ शिंदे नाही, इकडून पण एकच विचार, एकच आचार आणि विकासाचा अजेंडा घेऊन आपण पुढे जातोय. विजय अप्पा सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून काही लोक बसले आहेत. हे सगळे लोक एकत्र आले तुमच्या विरोधामध्ये. सगळे जरी एकत्र आले असतील तर एक ही अप्पा सबको काफी है, क्योंकि जनता उसके साथ है. आणि लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या बरोबर आहेत, लाडके भाऊ आहेत, ज्येष्ठ आहेत, सगळे लोक आहेत. त्यामुळे अप्पाला चिंता करायची आवश्यकता नाही. अप्पावर तुमचं प्रेम पहिल्यापासून आहे. ते या निवडणुकीत आणखी वाढवायचं आहे. या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाचं मला काय दिसतं, मी अनेक सभा केल्या पण लाडक्या बहिणींची संख्या प्रचंड मला पाहायला मिळते प्रत्येक सभेमध्ये. मगाशी मी म्हणाल
की लाडक्या बहिणी लाडके भाऊ आपल्याला विजय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. विजय आपला आप्पाच्या नावातच विजय आहे आणि त्यामुळे अनिताताईचा विजय पक्काच आहे, याच्यामध्ये दुमत नाही. भगूरचा हा किल्ला शिवसेनेचा बाले किल्ला. मध्ये कुठेतरी बातम्या आल्या होत्या, एकनाथ शिंदे हा किल्ला भगूरचा राखणार, भगूरचा किल्ला राखणार का? अरे माझा किल्लेदारच इथे एवढा मजबूत आहे की विजय करंजकर आगे बढ़ो. आणि म्हणून आम्हाला कसली चिंता नाहीये. मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष जे काम केलं ते तुमच्या समोर आहे. माझा इथं कॉमन मॅन म्हणून आपण उल्लेख केलेला आहे, तिथेही आहे. मी सीएम होतो त्यावेळेस लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. कॉमन मॅन काय प्रॉब्लेम आहे? चीफ मिनिस्टर म्हटलं आणि कॉमन मॅन म्हटलं काय? चीफ मिनिस्टर म्हटलं काय सोन्याचे शिंग येतात आणि कॉमन मॅन म्हटलं तर निघून जातात काय? आणि आता मला जनतेने डीसीएम असल्यामुळे डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणून पदवी देऊन टाकली. शेवटी सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे. हे राज्य कुणाचं आहे? हे राज्य सर्वसामान्य माणसांचं आहे. माझ्या लाडक्या बहिणींचं आहे, माझ्या लाडक्या भावांचं आहे, माझ्या लाडक्या ज्येष्ठांचं आहे, माझ्या लाडक्या शेतकऱ्यांचं आहे, सगळ्यांचे सरकार. आणि मग मला आठवत आहे दादाजी इथं भुसे बसलेले आहे आणि ज्यावेळेस 2022ला जून महिना होता त्यावेळेस आम्ही या राज्यामध्ये उठाव केला आणि शिवसेना प्रमुख म्हणायचे अन्यायाविरुद्ध पेटून उठा, अन्यायाविरुद्ध आवाज उठवा. आणि मग तो आम्ही आवाज उठवला. सत्तेवर पाणी सोडून आहे एकनाथ शिंदे गेला, सत्ता सोडून गेलो आम्ही, सत्ता घेऊन नाही गेलो आणि सत्ता आम्ही आणली ती या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातली, माझ्या लाडक्या बहिणींच्या मनातली, सर्वांच्या मनातली, मतदारांच्या मनातली, जनतेच्या मनातली सत्ता आम्ही आणली. आणि 2.5 वर्ष लोकांनी प्रचंड प्रेम दिलं, प्रचंड सहकार्य केलं, विकासाला आम्ही चालना दिली. आज समृद्धी महामार्ग तुम्हाला जवळ आहे, समृद्धी महामार्ग पण जवळ आहे ना, जातात नाही मुंबईत फटाकन, इकडे पण आणि तिकडे पण, दोन्हीकडे फटाफट जातो मला. असे अनेक प्रकल्प आपण केले, विकास प्रकल्प आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या. आणि या लोकाभिमुख कल्याणकारी योजनांमध्ये सगळ्यात माझी आवडती योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना.